हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। औदुंबर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, पोलीस, तरुण व स्वयंसेवकांना शोध बचावाचे धडे। आपत्तीकालीन परिस्थितीत शोध व बचाव कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे, तसेच दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तातडीने प्रथमोपचार मिळावा या उद्देशाने भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औदुंबर येथे शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सुरक्षा शाखेच्या नियोजित कार्यक्रमानुसार आयोजित या प्रशिक्षणात भिलवडी, पलूस आणि कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहण्यात निपुण पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस पाटील, तरबेज, तरुण, स्वयंसेवक तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले। पूरस्थिती, नदीतील दुर्घटना आणि अन्य आपत्तीकालीन प्रसंगी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक असलेले शोध व बचाव पद्धतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं। पाण्यात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत सुरक्षितपणे कसे पोहोचावे, बचाव केल्यानंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षित स्थळी कसे आणावे आणि जखमींना प्राथमिक उपचार कसे द्यावेत याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आलं। आपत्तीकालीन परिस्थितीत बचाव पथकाने कोणती खबरदारी घ्यावी, तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पोहण्यात निपुण मनुष्यबळाचा आपत्तीच्या काळात प्रभावीपणे कसा उपयोग करता येईल यावरही प्रशिक्षणादरम्यान भर देण्यात आला। या प्रशिक्षणाला सुरक्षा शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग, कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते। भिलवडी पोलीस ठाण्याचे 12, कुंडल पोलीस ठाण्याचे 3 आणि पलूस पोलीस ठाण्याचे 5 पोलीस अंमलदार, RCPचे 1 अधिकारी आणि 23 अंमलदार तसेच NDRFचे 2 अधिकारी व 21 अंमलदार सहभागी झाले। याशिवाय भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि पत्रकारही उपस्थित होते। प्रशिक्षणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत उपस्थित राहता यावं यासाठी शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। पूर, नदीतील दुर्घटना किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर प्रशिक्षित पोलीस, पोलीस पाटील, तरुण आणि स्वयंसेवकांचे सक्षम जाळे उभारण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले। पोलीस यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवकांमधील समन्वय वाढवून आपत्तीच्या वेळी नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर या प्रशिक्षणातून भर देण्यात आला। आज संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पूर पट्ट्यातील गावामध्ये संभाव्य पूरस्थिती जर उद्भवली तर काय करावे आणि काय करू नये या अनुषंगाने NDRFच्या टीमच्या मदतीने आज इथे आपण प्रशिक्षण आयोजित केले होतं जिल्हा पोलीस दलाच्या वतीने। आणि सदर प्रशिक्षणासाठी या औदुंबर भिलवडी पोलीस हद्दीतील गावे, पूर नदीकाठची गावे आणि तेथील ग्रामस्थ, पोलीस पाटील, पोलीस, स्थानिक पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी कर्मचारी यांना आज आपण हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं। आणि सकाळी 11 वाजल्यापासून ते सदरचं प्रशिक्षण आज एकदम लोकांना माहिती, बेसिक माहिती वगैरे सगळी दिलेली आहे। आणि फक्त या अनुषंगाने लोकांनी जर अशा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काय करावे, काय करू नये याबाबत सर्व लोकांना अवगत करण्यात आलेलं आहे।